नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचं ठाणे विभागाचं टाईमटेबल काय केलं की आलेलं आहे. आता ठाणे विभागाच्या टाईमटेबलमध्ये जर बघाल तुम्ही, तर यांनी हे कालच टाईमटेबल प्रसिद्ध केलेलं आहे. तर याच्यानुसार जर पाहाल तुम्ही, तर यांनी ही माहिती दिलेली आहे की रिझल्ट कधी लावला, परीक्षा कधी घेतलेली आहे. तर त्याचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर काय केलं की शासन निर्णय नुसार 5/1/2024 नुसार विषया क्षेत्र सोडून बाकीच्या पदांची कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 54 पेक्षा जास्त मार्क आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचे काय करणार आहेत येणार आहे की टेस्ट बनवण्यात आलेले आहे आणि त्याच्यानुसार काय केलं आहे की त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक वजनमाप त्याच्यानंतरनं ग्राउंड हे गोष्टी होणार आहेत. ते आता याच्यानुसार जर बघाल तुम्ही, तर टोटल विद्यार्थी निकालानुसार विद्यार्थी जे आहेत ते आहेत 1,14,307 एवढे विद्यार्थी आहेत. त्याच्यानुसार बघा 45% पेक्षा जास्त गुण असणारी विद्यार्थी संख्या आहे 80,207 असणार आहे. त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये आहेत 6,158. ठाणे पेसाचे अर्ज जर बघाल तर ते आहेत 1,493. पालघर पेसाचे आहेत 4,663 आणि 2 नॉन पेसा असणार आहे. त्याच्यानंतरनं रकाना 2 मध्ये 3 पैकी उमेदवाराची संख्या. आता उमेदवाराची संख्या किती आहे? महिला उमेदवाराची संख्या 15,438 आहे. त्याच्यानंतर पेसामधील महिला उमेदवाराची संख्या आहे 1,610. त्याच्यानंतर ठाणे पेसामध्ये आहे त्यातली 4,426 आणि पालघर पेसामध्ये 1,183. इतर पेसामध्ये आहेत पुणे वगैरे पेसामध्ये 1 आहे. त्याच्यानंतरनं पुरुष उमेदवाराची संख्या आहे 64,767. त्याच्यामध्ये ठाणे पेसाचे आहेत 4,600, 4,548. त्याच्यानंतरनं ठाणे पेसाचे आहे 1,067 आणि पालघर पेसाचे आहे 3,480. एक नॉन पेसा तिकडे आहे. त्याच्यानंतरनं जर बघा तर ट्रान्सजेंडर उमेदवार 2 आहेत त्याच्यामध्ये. आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार बघा. सगळ्यात पहिले तर म्हणजे यांनी काय केलं की 6 विभागात जोडून दिलेलं आहे. तर बघा पहिले तर 15,438 महिला उमेदवार आहेत. तर त्यांचा रोल नंबर जर दिला तर 1 ते हे महिला उमेदवार आहेत लक्षात घ्या. हे महिला उमेदवार आहेत. तर याच्यानुसार जर बघितलं तर याच्यातले 1 ते 15,438 ओके. त्याच्यानंतरनं बाकीचे उमेदवार आहेत. आता इथे शहापूरमध्ये आहेत 13,550 एवढे उमेदवार ते अनुक्रमांक नंबर ओके. अनुक्रमांक नंबरनुसार जर बघितलं तर 15 15,439 ते 38,983 हे उमेदवार द्यायचं आहे की 27/1/2023 ते 27/2/2024 कंप्लीट 1 महिना चालणार आहे. डहाणूसाठी 12,800 आहेत. त्याच्यातले 28,989 ते 41,788 हे 27 तारखेला यांना 27 ते 23 सगळं 27 ते 23 फेब्रुवारीलाच होणार आहे. ते होणार आहे डहाणू येथे. जव्हारमध्ये 11,000 विद्यार्थी आहेत. ते आहेत अ, 41,789 ते 52,788 एवढे विद्यार्थी. अलिबागमध्ये 14,675 एवढे विद्यार्थी राहणार आहेत. त्याच्यामध्ये 52,779 89 ते 67,463 एवढे विद्यार्थी असणार आहेत. रोह्यामध्ये 12,477 रोल नंबरनुसार जर बघाल तर हे आहे 67,464 ते 80,207 एवढे विद्यार्थी. तर ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की त्याच्यानुसार जायचं आहे. मग लक्षात घ्या. आता ही जी लिस्ट आहे ती काय करण्यात येईल की देण्यात येणार आहे. ती अजून तर काय त्यांनी काय केलं की दिलेली नाही याच्यानुसार. ही वेबसाईटला अपडेट करण्यात येणार आहे. ही लिस्ट जी आहे बघा तुम्हाला दाखवतो मी. ओके. ते काय करतील की इथे लिस्ट दिलेली नाही पण ही लिस्ट आलेली आहे बाहेर. तर तुम्हाला या लिस्टनुसार बघा फॉरेस्ट गार्डच्या या लिस्टनुसार जायचं आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर ही कंप्लीट जनरल मेरिट लिस्ट आहे. जनरल मेरिट लिस्ट आहे. तर या लिस्टनुसार जायचं नाही आहे. ती लिस्ट त्यांची काय केली की वेगळ्याने प्रसिद्ध होणार आहे. लक्षात घ्या की वेगळ्याने प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे काय करा त्या लिस्टनुसार तुम्ही जायचं आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.